दुनियेचा चिखल यो काळा चिखल. बरं झालं सायकलने आणली. रिकाम्या अंगाला चाललंय तर या चिखलाशी एवढं कुस्ती काढावी लागते. सायकल आणली असती तर ती रेटता रेटता माझा जीवच गेला असता. अरे बाळांनो, अरे ही कुत्री कोणाची त्यांना जर आवरा. काही मज्जा आहे ना. अरे कसली मज्जा. चोपलेली कुत्री ती. अरे आकार हे बाळा इकडे रे. इथली शाळा कुठं आहे? या तिकडं लिंबाच्या झाडाकडं. अरे कोणत्या लिंबाच्या झाडाकडं? अहो सरळ नाकाशी जा, थेट शाळेकडे जाताय तुम्ही. अरे बाळा चल मला. अहो पण साहेब शाळा भरली ना अजून. भरली नाही? अरे इथं 2:30-3 वाजायला आले. 11 वाजता भरणारी शाळा अजून शाळा भरली नाही? नाही ना साहेब. मग ते तुमचे शिक्षक आलेत काय? कोण? मास्तर वय आला असेल. मी काही बघितलं नाही बघा. अरे काय आहे हा. चल बाळा मला शाळा जा. अहो साहेब जा की सरळ. असं म्हणतोस ठीक आहे. बे बे अरे काय आहे हा. कशा पद्धतीने खेडेगावातील शाळा चालवतात. अरे इथं 2:30-3 वाजले अजून विद्यार्थ्यांचा पत्ता नाही, शिक्षकांचा पत्ता नाही. आणि चक्क गोट्यासारखी ते शेळ्याने बकऱ्या बांधल्यात. हट 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 बाहेर जाऊ दे. पहिला बाहेर जाऊ दे. कडी लावून घेऊ दे. अजून 2 सेकंद आतमध्ये थांबलो असतो ना तर वाव करून धरला असता. एवढ्या लांबून चिखलातून आले. पण मी असं परत जाणार नाही. शाळा तपासणी पूर्ण करून जाणार. ज्या कामासाठी आलोय ना ते काम पूर्ण करणार. बसतो त्या झाडाकडे वाट बघत कोणी येतंय का. काय कोण गो पाहुणा. एवढा मोठा मी अधिकारी आलोय आणि मलाच उर्मटासारखं विचारते कोण गो पाहुणं. मी बरा आहे. तुम्ही कुठलं? मी घटकाभर इथलंच आहे समजा. काढा. काही पान बिडीत तंबाखू असेल तर काढा की. ओ मी यातलं काय खात नाही. नाही खात. नाही खात. त्याला काय करणार साहेब. हा अहो तुम्ही याच गावचे म्हणता. मग या जे शाळेचे शिक्षक आहेत ते शाळेला येतात केव्हा? काय झालं साहेब. मीच या शाळेचा शिक्षक आहे. बोला. अहो मी अटेंडिंग ऑफिसर आहे. हो शाळा तपासायला आलोय. तपासा की. शाळा भरली तिकडं. वाजले किती? काय 2:30-3 वाजून गेले असतील. माझ्याकडे काही घड्याळ नाही बघा. आणि तुम्ही चक्क झोपलाय. अहो शाळेपेक्षा इथं गार असतं साहेब. डोकं लय दुखत होतं. विद्यार्थी तिथे लय गलगा करतात म्हणून इथे येऊन झोपलो. आणि पोरं आहेत की शाळेत. गच्च भरले शाळा. भूगोलचा धडा काढून दिलेत. वाचत बसलीच साहेब. हो चला दाखवा मला. हा चला या 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 लवकर या. हो साहेब या लवकर या या या. कडी कोणी बडव्यानं घातली? मीच घातली. या बाजूला या. ही तुमची शाळा आणि ती तुमची विद्यार्थी. बघितलं साहेब पोरांची जात कशी बिलिंदर असते ती. अहो माझा 2 मिनिटं डोळा लागला असेल नसल तोवर पोरांनी पाठीवर दप्तर घेऊन गेली बघा घराकडं. त्या खेडेगावात असंच असतं साहेब. तुम्ही टेका इथं घटकाभर. मी आता गावात जातो आणि पोरं घेऊन येतो. आपल्या गावात ते पोरं कमी नाहीत बघा. पण काय हा इथं 2:30-3 वाजले अजून विद्यार्थ्यांचा पत्ता नाही, तुमचा पत्ता नाही. आणि चक्क गोट्यासारखी इथं शेळ्यानी बकऱ्या बांधल्यात. ते तुम्ही मला विचाराल असं वाटलंच होतं बघा साहेब. त्याचं काय गावचा कुंभार तू आहे माझा दोस्त. त्यानं कालच्या बाजाराला ह्या 2 शेळ्यांनी बकऱ्या विकत घेतल्या. त्यांना नाही बांधायला जागा. तो म्हणला मी आडूसा बघतोय तोवर पावसात भिजून मरतील. मी बांधू का साळत. मी म्हणलं पा. आणि ते कुत्र भाई. अहो ते कुत्र गावच्या रामोशाच आहे. पण त्याला शाळेचा फार नाद आहे. हा एक वेळ माझी शाळा चुकल साहेब पण त्याची अजिबात चुकायची नाही. अहो हाकला त्यांना पहिला. हे काय कुत्र्यांनी मांजर बांधायचा ठेका नाही का. हाकला पहिला त्यांना. हट 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 गाढवीच्या कुत्र्या.
एवढा मोठा अधिकारी आलाय आणि तू मांडीवर मांडी टाकून बसलात. हट! नाम्या, कोण आहे रे यो? अरे यो साहेब दिसतो, साहेब दिसतो. कुठला साहेब? अरे यो साळूचा साहेब दिसतो, साळूचा साहेब. अगो ऐको, म्हणजे मास्तर मरतोय बघाच. मास्तर ठीक आहे रताळी, आता मी उद्या शाळेला नाही आलो तर चालत? बाळा कोणत्या येत आहेस तू? पहिलीत. मग तुला कोणी आणायला सांगितलं? ते काही कोणाला आणायला सांगावं लागत नाही साहेब. तर काय आज आहे माझी एकादशी, तर विद्यार्थी आपल्या रानावानातून काहीतरी वानोळा घेऊन येतात. अहो साहेब कशा वेळ खोटं बोलताय? अहो तुम्हीच म्हणलात ना शाळेला 2 तास सुट्टी देतो म्हणून. तुम्हीच म्हणलात कोणाला काय शाळेत आणायला सुट्टी देतो. कोणाला म्हणलं रताळी आण, कोणाला म्हणलं केळी आण. अहो त्यांना आणायला तर सांगितलं लोणी आण म्हणून. साहेब काय साहेब हा, कशा पद्धतीने तुम्ही शाळा चालवता? चुकी झाली साहेब. अहो काय काय चुकी झाली? किती वर्ष सर्व्हिस झाली? 18 वर्ष सर्व्हिस झाली बघा. मग 18 वर्ष काय अशा पद्धतीने सर्व्हिस केली? चुकी झाली साहेब. अहो तुमच्या अशा चुकीमुळं आज खेडेगावातील विद्यार्थी खेडेगावातच राहतो. कुंभाराचा मुलगा कुंभार आणि शेतकऱ्याचा मुलगा शेतकरीच राहतो. त्यामुळं मी आजच शासनाला पत्र लिहिणार आहे की शाळेची तपासणी 6 महिन्याऐवजी प्रत्येक महिन्याला झाल्या पाहिजे. त्याशिवाय माझ्या खेडेगावातील विद्यार्थी सुशिक्षित होणार नाही. येतो मी.